आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। तर काल झाली एकादशी, आम्ही काय काय केलं ते दाखवते। मी रांगोळी काढली, ती माझ्या फ्रेंडनं काढली रांगोळी आहे। पूजेची तयारी केली, आता खिचडी करणार आहे मी। जिरे, तिखट पावडर, बटाटा, साखर, मीठ। सकाळी उपवासाला खिचडी केली मी आणि पापड तळलेले, वेफर्स आणि साबुदाण्याचे पापड आणि दही होतं। आणि रात्री वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी आणि साबुदाण्याची खीर करणार आहे। आणि इथं वारी पण असते दरवर्षी, आधी पण व्हिडिओ बघितले असतील तुम्ही, तर आम्ही ते करणार आहे। आता मी पूजा करते आहे, म्हणजे रोहननं केली आहे पूजा, मी विठ्ठल रुक्माई आणलेली आळंदीहून, त्याची पूजा करणार आहे। थोडंसं सजावट करते मी पानं आणि फुलांनी। पूजा झाली, खिचडी खाल्ली आम्ही। आता मी संध्याकाळी थोडा आराम करून 5 वाजता हे भात आणि आमटी करून घेते, कारण खाली जाणार आहे तर म्हणजे वारीचा कार्यक्रम आहे, तर नंतर वेळ होतो म्हणून शेंगदाण्याची आमटी करते मी। शेंगदाणे मिक्सरला लावून घेतले, तिखट मीठ आणि आमसूल घातले, जिऱ्याची फोडणी दिली आहे, मस्त लागते आमटी। आणि वरीचा भात केला म्हणजे भगर, आणि साबुदाण्याची खीर पण करून ठेवली आहे। आणि 6:30 वाजता जायचं आहे, नंतर आवरणार आहे मी, साडी नेसणार आहे आणि थोडंसं आवरून जाणार आहे खाली वारीला। वरीच्या तांदळाचा भात करते मी आता। जिरे आणि मिरचीची फोडणी दिली आहे, 2-3 वेळा धुवून घेतले हे वरी आणि भाजलं चांगलं आणि गरम पाणी घातलं आणि 10 मिनिटात झालं आहे तयार भात। त्यानंतर साबुदाण्याची खीर करणार आहे। भात झाकण लावून ठेवला शिजायला, 10 मिनिटात होईल। आता साबुदाणे भिजवलेले खिचडीसाठी तेच घेतलेत मी, असे बोटाने दाबले की मऊ व्हायला पाहिजे। आणि कढई तापत ठेवली आहे, दूध गरम करून घेतलं आहे। दुधाला एक उकळी आली की त्यामध्ये साबुदाणा घालायचे आणि जोपर्यंत असे ट्रान्सपरंट होतात म्हणजे शिजत नाही तोपर्यंत ठेवायचे। साखर घालायची आपल्याला आवडेल तेवढी, वेलची पावडर घालायची आणि नंतर तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून त्याला तडका द्यायचा आहे तुपाचा। आणि नंतर थोडी घट्ट होती ही खीर, परत तुम्ही गरम दूध घालून खाताना गरम करून घेऊ शकता, छान लागते। आणि उपवासासाठी वेगळा पदार्थ म्हणून बनवू शकता। आता हे झालं, मी आवरून जाणार आहे खाली, आता साडी नेसायची, अजून आवरायचं आहे थोडंसं। हे गंधाचं साहित्य आहे, आळंदीवरून आणलेलं राणीनं, मी आणि राणी गेलेले तेव्हा। आता आवरले मी, इरकल साडी नेसली आहे, खाली आली आहे क्लब हाऊसमध्ये। हे लहान मुलांनी छान पालखी तयार केली आहे आणि आम्ही सगळ्यांना गंध लावत होतो। राणीला लावते आहे मी गंध, जे येतील त्यांना आता लावणार आहे गंध। आम्हाला वाटलेलं आधी पाऊस येईल तर वारी करताना येणार, पण पाऊस थांबला आहे आता। 6:45 झाले, सगळे येईपर्यंत 7, 7:15 झाले। बरेच जण आले होते, लहान मोठे धरून 50 तरी जण झाले असतील। आता आम्ही वारीला म्हणजे दिंडी पालखीला सुरू करणार आहे, छान वाटतंय इथं। पुढे जाऊन घेऊ का? इकडे बघा सगळ्यांनी। कार्तिक पुढे बघ, कार्तिक पुढे बघ, बाय।
आला का ज्ञानोबा माऊली तुकाराम. दुसरी मारायची आहे का? घ्या 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 पुढे मुलांनो. मारूया अजून एक. मारूया अजून एक. ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. घालूया का आपण व्हिडिओ करायचं घालूया म्हटलं व्यवस्थित. हळू 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 उड्या मारता हळू हळू. राणी 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 फुगडी घालूया ये. वारी करून झाली. आता आम्ही आत आलो आहे. पूजा करणार आहे विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची. फुलं तुळस अगरबत्ती लावून आणि नंतर आरती म्हटली गणपतीची आणि विठ्ठलाची. नंतर प्रसाद पण आहे. वेफर्स आहेत, शेंगदाण्याचे लाडू, खिचडी आहे, भजन बोलले सगळ्यांनी. फोटो काढते वाटप यंत्रणा.